संपूर्ण राज्यभरामध्ये आज गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। घरोघरी गुढी उभारून हिंदू बांधवांच्या वतीनं नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे। आज हिंगोली शहरामध्ये पारंपरिक पद्धतीनं शहरामधनं शोभायात्रा काढण्यात आली। नरेंद्र आचार्य महाराज संस्थानतर्फे गुढीची शोभायात्रा काढण्यात आलेली असून अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी यामध्ये सहभाग घेतलाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। पूर्ण राज्यभरामध्ये आज गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला जातोय। हिंगोलीत सुद्धा गुढीपाडव्याचा उत्सव साजरा केला जात आहे। पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांनी जे आहे ते या शोभायात्रेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। पारंपरिक पद्धतीने संपूर्ण शहरातून जे आहे ते ही मिरवणूक काढण्यात येत आहे। महिलांनी जे आहे ते डोक्यावर घड घेत ही मिरवणुकीमध्ये उत्साहीपणे सहभाग नोंदवलेला आहे। त्याचबरोबर जी मराठी अस्मितेची गुढी आहे त्या गुढीची देखील या ठिकाणी मिरवणूक काढण्यात येत आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची देखील घोड्यावरून जे आहे ते प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात येत आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या शोभायात्रेमध्ये पारंपरिक पद्धतीने जे मृदंग जे आहे ते वारकरी संप्रदायाचे देखील देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गुढीपाडव्याचा उत्सव आपल्याला पाहायला मिळत आहे। तर हिंगोलीमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांनी जे आहे ते आपल्या नवीन वर्षाची जी आहे ते सुरुवात केलेली आहे। नवचैतन्याची जी आहे ते रॅली काढण्यात आलेली आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।